फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराउंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण हँड वॅक्सिंग बघणार आहोत। खूप सुंदर असा ट्युटोरियल मी घेऊन आलेली आहे। जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगात येणार आहे। इथे आपण टॅनिंग साठी चॉकलेट टॅनिंग वॅक्सचा उपयोग करणार आहोत। सर्वात छान वॅक्सिंग आहे आणि हे वॅक्स खूप जास्त यूज होतं अदर वॅक्स पेक्षा। सोपंही असतं, छानही लागतं आणि केसही एकदम प्रॉपर निघतात। कधीही आपल्याला वॅक्सिंग करत असताना केसांची जी ग्रोथ आहे ती कोणत्या दिशेला आहे ते नेहमी बघून मगच वॅक्स लावायचं असतं। जी पण दिशा आपल्याला केसांची समजेल त्या दिशेने आपण वॅक्स लावून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्ल्यू कलरची पट्टी किंवा जी तुमच्याकडे पट्टी अवेलेबल असेल ती पट्टी तुम्ही एकदम सरळ दिशेने लावून घ्यायची आहे। ज्या दिशेला केसांची ग्रोथ असेल त्या दिशेने पट्टी लावून घ्यायची आणि मग ती प्रेस करून मग ओढायची आहे। बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला घाई असते आणि मग आपण ती पट्टी व्यवस्थित प्रेस करत नाही, त्यामुळे काय होतं केसही प्रॉपर निघत नाही, केसही तुटतात, क्लायंटला सुद्धा त्याचा त्रास होतो। त्यामुळे कधी पण काय करायचंय, आपली बघा आता इथे तुम्हाला केसांची ग्रोथ समजत असेल, कॅमेऱ्यामध्ये एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं तरी मी खूप क्लोज करून घेण्याचा प्रयत्न केलेला इथे तुम्हाला थोडंफार दिसत असेल। इथे मी काय केलंय, ज्या दिशेने ग्रोथ आहे त्या दिशेने मी वॅक्स लावून घेत आहे। थोडं स्लो मोशन केलंय की तुम्हालाही ते समजावं म्हणून। तर हे बघा मी आता प्रेस करतेय, व्यवस्थित आपल्याला अंगठ्याने प्रेस करायचं आणि मग 2-3 वेळेस प्रेस करून झाल्यावरच आपण पट्टी ओढायची आहे। एकही केस राहत नाही आणि मुळात म्हणजे कस्टमरला अजिबात त्रास होत नाही त्यांना। आणि आता मुली जर असल्या वॅक्सिंगला तर मुली खूप घाबरत असतात, त्यामुळे कधी पण तुम्ही अशा पद्धतीने जर वॅक्सिंग केलं तर मुलींना अजिबात त्रास होणार नाही आणि केसही एकदम मुळासकट निघतात। उशिरा सुद्धा यांची ग्रोथ होते। बऱ्याचदा काय होतं, आपण पट्टी अशी घाईचत असतो आणि मग त्यामुळे केसही तुटतात आणि ग्रोथही फास्ट होते। त्यामुळे आपलं नावही खराब होतं की आपण यांच्याकडे वॅक्स केलं आणि माझे केस तर व्यवस्थित निघालेच नाही किंवा ते खूप लवकर ग्रोथ झाली अशीही कंप्लेंट येत असतात। त्यामुळे कधी पण वॅक्स लावून घेतल्यानंतर पट्टी ही व्यवस्थित 3-4 वेळेस प्रेस करायची, जेणेकरून आपलं जी हेअर ग्रोथ आहे तीही एकदम व्यवस्थित निघेल आणि ती ग्रोथ जी आहे ती पण लवकर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि एक मेन बेनिफिट असा असतो याचा, जर आपण केस हे जी पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित अशी प्रॉपर जर प्रेस केली तर जास्त त्रास होत नाही। खालच्या दिशेला स्किन ही टाईट पकडून घ्यायची आहे आणि मग आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थित ओढायची आहे। स्किनला जर आपण व्यवस्थित पकडून ठेवलं तर आपली स्किनही ताणल्या जात नाही, केसही मुळासकट निघतात आणि मुलींच्या मनातली भीती सुद्धा निघत असते। ज्या कॉलेज गर्ल्स असतात, ज्या कधीतरी वॅक्स करायला येतात, त्यांना खूप भीती वाटत असते आणि जर आपण अशा पद्धतीने जर काळजीपूर्वक वॅक्स केलं तर त्यांना त्रासही कमी होतो आणि त्यांना हेही कळतं की मी यांच्याकडे वॅक्स केलं तर मला जास्त त्रास झाला नाही। बऱ्याचदा बघा क्लायंट आपल्याला सांगत असतात की मी त्या ताईंकडे वॅक्स केलं, त्यांनी व्यवस्थित केलं नाही किंवा मला खूप त्रास झाला, माझे केस खूप लवकर वाढले किंवा ते अर्धवट तुटले। बऱ्याचदा अशा कंप्लेंट येत असतात। तर आपण ही जर काळजी घेतली तर आपली ग्रोथही छान, जी हेअर ग्रोथ आहे तीही लवकर होत नाही, केसही लवकर वाढत नाही, केसही तुटत नाही आणि त्यांना त्रासही कमी होतो। तर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही ह्या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या। तुम्ही कोणते वॅक्स वापरतात मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। माझ्याकडे जास्त करून चॉकलेट टॅनिंग वॅक्सचा उपयोग जास्त होतो। यामध्ये बरेच प्रकार आलेले आहेत, पहिले तर हे प्रकारही नव्हते पण आता मार्केटमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स आलेले आहेत। चॉकलेट वॅक्स आहे, टॅनिंग वॅक्स आहे, व्हाईट वॅक्स आहे, त्यानंतर पेनलेस वॅक्स आहे, पिन वॅक्स आहे, रोल ऑन वॅक्स आहेत। खूप जसा आपला एरिया असेल त्या एरियावरती आपलं वॅक्सिंगचे प्रकार हे बेनिफिट्स असतात, म्हणजे त्याचे रेट पण वेगळे असतात। तर प्रत्येकाच्या एरियानुसार प्रत्येकाचे रेट हे वेगळे असतात। सो तुम्ही बघू शकता इथे आता आपलं वॅक्स हे पूर्ण झालेलं आहे आणि फर्स्ट रिझल्ट आहे हा। मला पुन्हा वॅक्स लावायची सुद्धा गरज पडलेली नाहीये। ज्यावेळेस आपण व्यवस्थित वॅक्स करतो तर आपल्याला परत वॅक्स लावायची गरज पडत नाही। सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, सी यू ऑल ऑफ यू।